जळगावमध्ये लाखो रुपयांची रोकड सापडलेली आहे। ब्युटी पार्लरमध्ये लाखो रुपयांची रोकड सापडली आहे। जळगावच्या बीजे मार्केटमध्ये ही रोकड जप्त करण्यात आली आहे। ब्युटी पार्लरमध्ये लाखो रुपये सापडलेले आहेत। राज्यामध्ये आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि या पार्श्वभूमीवर कसून चौकशी केली जाते, तपास केला जातोय आणि त्यानुसार जळगावमध्ये ब्युटी पार्लरमध्ये लाखो रुपयांची रोकड सापडलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी, आचारसंहिता लागू झाल्यापासून नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी प्रत्येक वाहनावर लक्ष ठेवलेलं आहे। अनेक ठिकाणी धाडी मारल्या जात आहेत आणि जळगावमध्ये आज लाखो रुपयांची रोकड सापडलेली आहे। ब्युटी पार्लरमध्ये ही लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांच्याकडून। वाल्मिक, काय अधिकचे अपडेट्स मिळालेले आहेत? नेमकी ही रक्कम कोणाची, रोकड कोणाची आहे? निश्चितच बघायला गेलं तर काल जळगाव जिल्ह्यातील शहरामध्ये ब्युटी पार्लरचं एक शॉप होतं बीजे मार्केट परिसरात। त्या ठिकाणी पोलिसांना गुप्तनीय माहिती मिळाली व पोलीसचं पथक व भरारी पथक याच ठिकाणी पोहोचलं होतं। त्या ठिकाणी याच ठिकाणी तपासणी करत असताना सुमारे त्याच ठिकाणी पैसे आढळून आलेले होते व काही दस्तावेज त्या ठिकाणी कागदपत्र आले, ज्यामध्ये काही लोकांचे नावं व नंबर टिपण्यात आलेले होते। एकंदरीत बघायला गेलं तर पोलिसांनी ज्यावेळेस झाडाझडती घेतली होती, या ठिकाणी 2,75,000 रुपये या ठिकाणी रोकड घेण्यात आलेली होती व भरारी पथकाने या ठिकाणी दस्तावेज पण देखील ताब्यात घेण्यात आले होतं। विशेष करून या माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी जे दुकान आहे ब्युटी पार्लरचं, ते दुकानामध्ये पैसे वाटप असल्याची चर्चाला उधाण आलेलं होतं। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जी आहे गर्दी उसळली होती, पण मात्र पोलिसांनी व भरारी पथकाने या ठिकाणी संपूर्ण ही माहिती घेतली व संबंधित व्यक्ती त्यांना नोटीस देण्यात आली होती व दुकान सील करून ही रोकड जी आहे ही शासनाच्या ताब्यात देण्यात आलेली आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।